आम्ही सर्व निघालो आहे आज तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाण्यासाठी. 3 महिन्या आधीपासूनचा प्लॅन आज कुठे सक्सेस झाला आहे. सकाळी स्टेशनला उतरलो आम्ही 4 वाजता. तिथून पुढे निघालो टॅक्सी करून. पायी जायचं आम्हाला त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी टॅक्सी केली. रस्त्याने खूप छान व्ह्यूज होते. दोघी साईडनेही डोंगर होते आणि पूर्ण असं हिरवळ होतं. खूप छान वाटत होतं, मजा वाटत होती. जसं पुढे जात होतो आम्ही तसं सूर्योदयही होत होता. फ्रेश वगैरे झालो. त्याच्यानंतर बॅगा गाडीमध्ये टाकून दिल्या, कारण की आम्ही जाणार होतो पायी. आणि गर्दी बघू शकतात तुम्ही, किती गर्दी असं. काही लोकांना म्हणजे इथे खूप मानतात आणि ज्यांच्या भावना आहेत ना, ते पूर्ण पहिल्या पायरीपासून तर शेवटच्या पायरीपर्यंत पायरींना ते कुंकू वगैरे लावत जातात. आणि ज्या पायऱ्यांवरतून पूर्ण दोघं साईडनं असे धबधबे वाहत होते छोटे छोटे. आणि आमचा शंभू तर काय थकतच नाही, त्याला स्वतःच पायऱ्या चढायच्या होत्या. कड्यावर घेतलं की रडायचा. मग म्हटलं चला, जोपर्यंत हाऊस फिटत नाही तोपर्यंत त्याची हाऊसच पूर्ण करून घेऊ आज. मग तसा तो चालायला लागला पायी. जोपर्यंत सोप्या पायऱ्या होत्या तोपर्यंत चालला. बघा पाठीमागचा व्ह्यू किती छान दिसतोय. ते एवढं चालत आलोय आम्ही खालून वरपर्यंत. अजून वरती जायचंय आम्हाला. 23वी स्टेप चालू आहे आणि इकडे सगळ्यांची हालत बघा. पोचलो फायनली मंदिरामध्ये. म्हणजे मंदिरात नाही, फक्त पायऱ्या चढून आलो. मंदिर तर दिसतच नव्हतं आम्हाला लांबपर्यंत. चढून आलो आम्ही, तरी पण अजून मंदिर कुठेच दिसत नाही आम्हाला. अजून पुढे पायी चालत जायचंय. मध्ये मोबाईल नेऊ शकत नाही म्हणून असं बाहेर त्यांनी फोटो वगैरे काढण्यासाठी बाहेर अशा प्रतिमा ठेवलेल्या आहेत बालाजी यांच्या. खूप छान वाटत होतं. आणि ही केली होती आम्ही रूम. फक्त 100 रुपयामध्ये तिथे रूम भेटतात. खूप छान रूम होत्या. तर आता चाललो आम्ही शॉपिंग करण्यासाठी. खूप जास्त शॉपिंग होती, पण एवढं काही आम्ही खरेदी केली नाही. आणि आमची रूम मंदिरापासून लांब होती, तर मग इकडे थोडे दुकानं होते. झाल्या दर्शन वगैरे. आता आम्ही चाललो परत घरी. बाय बाय शो. बाय शो. बाय बाय बालाजी. बालाजीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो श्रीकलाहस्ती येथे जाण्यासाठी. आणि आता आम्ही बसनेच खाली उतरतोय तिरुपती जाण्यासाठी तिरुमालावरनं. तर डोंगर म्हणजे व्ह्यू बघण्यासारखं खूप छान वाटतं. एकदम सुखद क्षण वाटतात ते. आणि इथे सुद्धा एवढ्या लांबून लोक पायी चालत होते. आणि इथे आमचं बाळ झोपून गेलेलं होतं. आणि मला तर लांबून बघितल्यानंतर हे पूर्ण पाणीच वाटलं, पण ते पाणी नाही तर भाताची शेती होती. आमची टकलूबाई उठली आणि डोक्याचे केस कुठे गेले तेच बघत होता. सारखं ती टकलीच चोळायचं काम चालू आहे. आणि पोचलो इथे श्रीकलाहस्तीला. इथे सुद्धा मोबाईलमध्ये अलाउड नाही, म्हणजे मंदिरांमध्ये मोबाईलच अलाउड नाही. त्याच्यामुळे मंदिराचे शूटच घेता येत नाही. तर चला आता घरीच डायरेक्ट बाय.